नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये. आता मी सीबीडी मधील प्रभाग क्रमांक 28 क मध्ये उभा आहे. प्रभाग क्रमांक 28 क मध्ये सेक्टर 5च्या ठिकाणी, माफ करा, 5च्या ठिकाणी उभा आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे इथं पाहू शकतात की म्हणजे थोडंसं मी कॅमेराला अगोदर राखेल की या साईडला दाखवावं. वायएमसी कडे जाणारा हा मार्ग आहे. वायएमसी कडे जातो, त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी नागेश्वर मंदिर आहे, विकासनी आहे, त्या साईडला जातो, पुढे सेक्टर 4, 5, 6, 4 आणि 6 ला जातो. आणि हा जो रस्ता आहे कॅमेरामॅन सगळा खारघरला पुढे जातो. आणि याच पॉइंटला म्हणजे कॅमेरामॅनला सांगितलं ज्ञानप्रसून शाळेचा रस्ता आहे हा, याचा बोर्ड दाखवा म्हणजे लोकांना समजेल की एक्झॅक्टली मी कुठे उभा आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता. आता मी या ठिकाणी येण्याचं कारण हे आहे, वाचनालय नवी मुंबई महानगरपालिकेने 10 ते 15 वर्षापूर्वी हे वाचनालय उभारलं होतं किंवा त्याच्यावर जुनं असेल. तुम्ही पाहू शकता तुटक तुटक फाटलेल्या स्थितीमध्ये डॉक्टर जयाजी कृष्णनाथ, वॉर्ड क्रमांक 104. म्हणजे तेव्हा वॉर्ड क्रमांक 104 चे नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ यांच्या हे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जो निधी असतो प्रभाग विकास निधी, त्याच्या माध्यमातून हे वाचनालय उभारण्यात आलं होतं, वृत्तपत्र वाचनालय. आणि आता ह्याची परिस्थिती बघा किती घाण आहे, ती दुरावस्था आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, वाचन संस्कृतीला तिलांजली देण्याचं काम डॉक्टर नाथ करत आहेत. हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करत आहेत. तत्कालीन नगरसेवक हे तेव्हा राष्ट्रवादीमध्ये होते, दलबदलू करून आता नंतर राष्ट्रवादीमधून ते बीजेपी मध्ये आले गणेश नाईकांसोबत, त्याच्यानंतर संदीप नाईकांसोबत पुन्हा तुतारीमध्ये गेले, राष्ट्रवादीमध्ये आले, पुन्हा आता सत्तेच्या लोभापायी त्यांना माझ्या तिकडे काय चालणार नाही याच्यामुळे बीजेपी मध्ये आले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की यांनी यांच्या काळामध्ये प्रभाग समितीचा जो विशेष निधी असतो त्यातून जे तयार करण्यात आलेलं वाचनालय आहे, याची दुरावस्था बघा. अशीच दुरावस्था प्रत्येक ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना माहिती असेल की डॉक्टर नाथ गुरके असेल, डॉक्टर नाथ असतील, या लोकांनी स्टेडियम, जे आपलं राजीव गांधी स्टेडियम मैदान होते, त्या स्टेडियम बांधलं आणि त्या ठिकाणी अर्थार्जन करण्यासाठी, स्वतःच अर्थार्जन करण्यासाठी स्टेडियम उभारलं. मात्र तिथून पैसे मिळतात म्हणून तिकडे सर्व लक्ष देत हे लोक देत असतात रिपेअरिंग मेंटेनन्स मध्ये. परंतु ज्या ठिकाणी वाचन लोक करतात, वृत्तपत्र वाचतात, त्या ठिकाणची अवस्था बघा, दुरावस्था बघा कशा पद्धती आहे. याच्या अगोदर पण सुद्धा मी सेक्टर 9 मध्ये तुम्हाला वाचनालय दाखवलं होतं. तिथं पण दारूच्या बाटल्या, अंमली पदार्थ तिथं सेवन करतात हे आपल्याला दिसलं होतं. आणि इथं बघा आता ह्याच्या या वाचन संस्कृतीची कशी तिलांजली देण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, निधी तुमचा माझा पैसा आहे हो, हा पैसा काय डॉक्टर नाथचा किंवा गुरक्याचा नाहीये, हा तुमचा माझा पैसा आहे. आणि तो पैसा बर्बाद करण्याचं काम हे डॉक्टर नाथ गुरके यांसारखे जे तत्कालीन नगरसेवक यांनी केलेलं आहे, याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे. त्याच्यामुळे सीबीडीकरांनी यावेळी विचार करावा की फक्त परिवारवादाला खतपाणी घालणारे हे जे नगरसेवक आहे, स्वतः उभा राहतात, स्वतः मुलीला उभा करतात किंवा स्वतः उभा राहतात किंवा स्वतः बायकोला उभा करतात, इतरांना कोणाला काही चान्स देत नाही आणि कशा पद्धतीने वाट लावून ठेवली आहे जनतेच्या पैशाची, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला मी दाखवेल. कॅमेरामॅनला सांगितलं कशा पद्धतीने घाण इथं, म्हणजे एके ठिकाणी सुशोभीकरण सुरू आहे शहरामध्ये, शहराला स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळतात, ते स्वच्छ सुंदर शहर म्हणून यांचे लोकनेते गणेश नाईक बोलत असतात. मात्र हे बघा, यांचे नगरसेवक लोकांच्या प्रभागामध्ये, वॉर्डमध्ये कशा पद्धतीने वाचनाची दुरावस्था, अस्वच्छता पसरलेली आहे. त्याच्यामुळे सीबीडीकरांनी एकदा विचार करावा आणि अशा आपल्या पैशाचा, जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या नगरसेवकांना कायमचं घरी बसवावं. धन्यवाद.